तालुक्याचे आमदार बाबुरावजी कदम साहेब त्यांनी सुद्धा काल आमच्या उपोषणाला भेट दिली. ते अधिवेशनामध्ये ते आमचा विषय हा तारांकित प्रश्न उपस्थित करतो म्हणले. तुम्ही कृषी विभागाचे कार्यालयाचे CCTV तपासा. जाधव नावाचा अधिकारी असतील, त्यांचे जे सोबती असतील, 6 वाजता कार्यालय बंद होत असते. 6 वाजता कार्यालयात बंद झाल्यानंतर रात्री 11, 12 वाजेपर्यंत फाईलची इकडे तिकडे रेलचेल चालू होती. तर या फाईलीच्या माध्यमातून यांचा दुसरा काही भ्रष्टाचार आहे का? हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर मौजे पोटा येथील 40हून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी विकास योजनेतील अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी 4थ्या दिवशीही सुरूच होते. 4 ते 5 महिन्यापासून लाभाची प्रतीक्षा करूनही अनुदान मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावाची निवड होऊन लाभार्थ्यांची यादी निश्चित होऊन जनावरे खरेदी केली होती, मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष खात्यात अनुदान जमा झाले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भेटीनंतर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून कृषी कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उपोषणकर्त्यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कागदपत्रांची जुळवाजुळव करून रात्रीला कार्यालयात येऊन गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासह इतर योजनांमधील कामकाजाचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान त्वरित वितरित करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, ऊन, पावसाची तमा न बाळगता 4थ्या दिवशीही उपोषण सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली जात आहे. तो वाटायला भाऊ यांचे जे इथले जाधव आहेत कार्यालयाचे प्रमुख समजा, आणि मिराशी जे आहे तिथले, आणि यांनी मला वाटतं यांच्या वरिष्ठाला काय रात्रीच्या जाऊन भेटून काय मॅनेज केली काय वाटायला मला. ते काहीतरी यांचं देवाणघेवाण झालं असलं वरच्या लेवलवर. त्याच्यामुळं अजूनही वरिष्ठ कोणी आम्हाला येऊन भेटायला तयार नाही. एकही आलं नाही वरिष्ठ अजून. सर्व पत्रकार मंडळीचा आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला येऊन वारंवार भेटी दिल्या आणि आमचं म्हणणं त्यांनी जनतेसमोर आणलं, वरिष्ठ कार्यालयापर्यंत त्याची पोहोचता केली. खरंच आम्ही ते शतशत नमन आहोत आम्ही त्यांना. आणि तालुक्याचे आमदार बाबुरावजी कदम साहेब त्यांनी सुद्धा काल आमच्या उपोषणाला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की बुवा आज मी मुंबईला चाललो, मी तुमचं काही जास्त चर्चा करणार आहे. आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि आज ते अधिवेशनामध्ये ते आमचा विषय हा तारांकित प्रश्न उपस्थित करतो म्हणले आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री त्यांच्याकडे निवेदन सुद्धा देतो म्हणले. आणि या नगरपंचायतचे नगराध्यक्ष रफिक शेठ यांनी सुद्धा भेट दिली. पत्रकार संघटनेचे प्रमुख आणि सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपतवाड साहेब यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेट दिली. सर्व पत्रकार मंडळींनी या ठिकाणी भेट दिली. मार्केट कमिटीचे सभापती ताडेवाड साहेब यांची सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेट दिली. माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड साहेब यांची सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि आमचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजयजी कायतवाड साहेब यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी येऊन भेट देऊन पाठिंबा दिला आणि अधिकाऱ्याशी त्यांचं बोलणं सुद्धा झालं. युवा सेनेचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील सोनारीकर साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील मिरासे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली. भारतीय जनता युवा मोर्चाचे रामभाऊ सूर्यवंशी यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शविला आणि सर्वच मंडळींनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे. वामन पाटलांचा पाठिंबा आपल्याला दिलेलाच आहे या ठिकाणी. तर आम्हाला वाटते बा या सर्व स्तरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे, पण अधिकारी वर्गातून आम्हाला न्यायाचे काही अजून लक्षणे दिसले नाही. आणि एक आमच्या निदर्शनाच्या ठिकाणी आम्ही रात्रंदिवशी तर असल्यामुळे लक्षात आले 23 तारखेला आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसलो. 23 आणि 24 ह्या 2 दिवसाच्या तारखेमध्ये आम्हाला असंच जाणवलं, तुम्ही कृषी विभागाचे कार्यालयाचे CCTV तपासा. जाधव नावाचा अधिकारी असतील, त्यांचे जे सोबती असतील, 6 वाजता कार्यालय बंद होत असते. 6 वाजता कार्यालयात बंद झाल्यानंतर रात्री 11, 12 वाजेपर्यंत फाईलची इकडे तिकडे रेलचेल चालू होती. तर या फाईलीच्या माध्यमातून यांचा दुसरा काही भ्रष्टाचार आहे का आणि ते काय कागदपत्र बरोबर करत आहात की काय तुम्ही बघा. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या प्रांगणामध्ये त्यांच्या दिसतील तुम्हाला जाधव साहेबांच्या, आणि ते मधामध्ये होते. तर याच्यावरून असं दिसतं की बाबा यांनी किती मोठा दुसरा भ्रष्टाचार केला. आणि आम्हाला काल संजयजी कायतवाड तालुका अध्यक्ष शिवसेनेच्या ठिकाणी बसते त्यांनी सांगितलं
की आमचे सुद्धा गावाचे 2.5-3 लाख रुपये या लोकांनी अशाच पद्धतीने खाऊन टाकले. अशा बऱ्याच ठिकाणी या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. तर आम्हाला विनंती आहे वरिष्ठांना किंवा लवकरात लवकर आम्हाला न्याय देऊन यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्याची तब्येत खालावलेली आहे. आपण येथे उपोषण करते आनंद जळपते यांच्याशी बातचीत करूया. जळपते साहेब, काय परिस्थिती आहे? आज 4था दिवस आहे उपोषणाचा तुमचा. आज उपोषणाचा साहेब 4था दिवस आहे. काल आपले आमदार साहेब आले होते, आम्हाला त्याने भेट देऊन गेले. त्यांच्यासोबत आम्ही सुसंवाद साधला. काल साहेबांनी आमचे निवेदन वगैरे घेऊन गेले त्यांच्यासोबत आणि अधिवेशनाला जायचं होतं त्यांना मुंबईला. तर त्या अधिवेशनामध्ये आपला प्रश्न साहेब आपले मांडतो म्हणले आणि उच्चस्तरीय चौकशी लावून या अधिकाऱ्यावर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन आपल्याला आमदार साहेबांनी दिलेलं आहे साहेब. बरं, आता 4था दिवस सुरू आहे. तुमची प्रकृती जरा खालावलेली दिसते. काय त्रास होत आहे? आणि माझी प्रकृती सर खालावलेली आहे, परंतु जोपर्यंत माझ्या पोटा बुजुर्ग येथील शेतकऱ्यांना, जे आमचे लाभार्थी शेतकरी आहेत, त्यांना जोपर्यंत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा त्याचं होणार नाही, त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार नाही, तोपर्यंत माझी भूमिका अशीच राहील सर, की मरेपर्यंत मी अखेरच्या श्वासापर्यंत मी उपोषण सोडणार नाही सर. कारण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझी भूमिका ठामपणे राहील.